साधू संत आपल्यावरती उपकार करतात. पहिला प्रश्न पडतो, महाराज या संतांना नेमकं ओळखावं कसं? नाही तर आमचे तुकोबराय म्हणतात, अहो टिळा टोपी माळा, देवाचे गबाळ, वागवी ओंगळ पोटासाठी. बाह्य अंगान साधूची ओळख होते हो, आतून साधू कसा आहे ते ओळखता आला पाहिजे. माझं असं मत आहे. चला 2021 साल सरत चाललेलं आहे. कोण म्हणतं 2021 सालात आम्हाला साधू संतांची भेट झाली नाही? कोण म्हणतं आम्हाला 2021 सालामध्ये संत भेटले नाही? कोण म्हणतंय आम्हाला 2021 मध्ये संतांची भेट झाली नाही? सांगतो दादा, 2021 साल सरत चाललं. कोण म्हणतंय या वर्षामध्ये साधू भेटले नाहीत? कोण म्हणतं या वर्षामध्ये संत भेटले नाहीत? अरे रस्त्यानं चालताना समाजाची काळजी घेणारा, लोकांची काळजी घेणारा, खाकी कपड्यात उभा राहणारा आणि लोकांना शिस्त शिकवणारा खाकी वर्दीतला पोलीस सुद्धा आम्हाला संतच दिसतो, हे लक्षात राहू दे. कोण म्हणतं 2021 सालामध्ये आम्हाला साधू भेटला नाही? पिपई कीट घातलेला, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाची अहोरात्र सेवा करणारा माझा डॉक्टर बांधव, त्या डॉक्टरांमध्ये सुद्धा मला संतच दिसतात. यापेक्षा वेगळं काय पाहावं? कचरा उचलणारा ग्रामपंचायतचा कर्मचारी असू द्या, नाही तर लोकांची सेवा करण्याकरता रस्त्यावर उभा राहून मास्क वाटणार असू द्या, अरे सगळ्यामध्ये संतच आहेत. आपण फक्त पाहिलं नाही. तसं 2021 सालानं आम्हाला भरपूर काय दिलं. याला हसत हसत निरोप द्यायची आता वेळ आली. 2021 साल जाणार आहे, 2022 साल येणार आहे. माणसानं माणसासारखं वागणं आता काळाची, दुसऱ्याचं कौतुक करणं आता काळाची, दुसऱ्याला चांगलं म्हटणं आता काळाची गरज आहे. गावातल्या एखाद्या पोरानं नवीन व्यवसाय टाकला तर त्याच्या पाठीमागं उभा राहणं काळाची. दुसऱ्याचं पोरग एखादं चांगले मार्क पाडतं आणि पास होतं तर त्याचा अभिमान बाळगणं काळाची गरज. एखाद्या पोरीला चांगले मार्क पडले तर त्याचा बॅनर, तिचा बॅनर गावानं मिळून लावणं ही काळाची गरज. आपल्यात असं नसतं. आपल्यातलं एखादं जाऊ द्या भजनाला आणि दररोज टाळ घेऊन उभा राहू द्या. लोक म्हणतात जातंय बरं का टाळा, जातंय बरं का भजनाला, पण त्याची सगळी लपडे आम्हाला माहित आहेत ना. एखाद्यानं नवीन दुकान टाकू द्या, आपल्या गावातली म्हणतात ते काय चालत असते का? आता चांगल्या चांगल्याचं बंद पडलं ना तर ह्याला बाळसाल. दुसऱ्याचं कौतुक करणं काळाची गरज आहेच. अजून सोपं करून सांगतो, दुसऱ्याला चांगलं म्हणणं आता काळाची गरज आहेच. खऱ्या माणसाची व्याख्या पाठ करून ठेवा. ज्याच्याला अन्नासोबत भूकही जिवंत आहे, अन्नासोबत भूक जिवंत आहे, अंतुरणासोबत झोप जिवंत आहे, आणि स्वतःच्या ओंजळीतलं दुसऱ्याला दान देण्याची हिंमत आहे ना, तोच खरा कलियुगातला खरा माणूस आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण खऱ्या संतांचा शोध घेतोय. महाराज सांगतात, एकी केली हातोपळी ठाया बळी पावले. जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात, साधू संतांनी मोक्ष मिळवला, साधू संतांनी काळाची पायरी केली आणि साधू संतांनी देव मिळवला. महाराज, देव मिळवण्याचे काही मार्ग आहेत का? आम्हालाही वाटतं देव मिळावा, आम्हालाही वाटतं देव पाहावा, आम्हालाही वाटतं देव कळावा. देव मिळवण्याकरता काय करावं लागेल? माझं असं सांगणं आहे, देव मिळवण्याकरता तुम्हाला देवाबरोबर भांडण करावं लागेल. माझं असं सांगणं आहे, देव मिळवण्याकरता देवाबरोबर तुम्हाला युद्ध करावं लागेल. माझं असं सांगणं आहे, देव मिळवण्याकरता देवाबरोबर तुम्हाला हातोफळी करावी लागेल, अर्थात संघर्ष करावा लागेल. आणि हे मी सांगत हो, देवाबरोबर भांडण करावं लागतं तेव्हा कुठं देव मिळतो. भांडण केल्याशिवाय देव भेटत नाही, हे मी सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातले संत आमचे देवाबरोबर भांडत होते. आणि खरं सांगू, देवाबरोबर भांडायला सुद्धा आधी परमार्थ पोषक असावा लागतो. देवाबरोबर भांडणं आपलं काम नाही. आपल्याला नवरा बायकोचं भांडण सहन होत नाही. देवाबरोबर भांडायचं तात्या साधारण गोष्ट नाही. पण माझ्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या संतांचा अभिमान आहे. खरं सांगू, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपला जन्म झाला हीच भाग्याची गोष्ट आहे. अजून सोपं करून सांगतो, मंदिराला खांब असतात, खांबाशिवाय मंदिर तयार होत नाही. पण खांबाचं मंदिर फक्त महाराष्ट्रातच आहे, म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असला पाहिजे. भिंतीशिवाय मंदिर पुरं होत नाही. पण जाणं माझ्या आळंदीला कधी, भिंतीचं सुद्धा मंदिर आमच्या महाराष्ट्रात आहे, म्हणून महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. आपण महाराष्ट्रातली माणसं आहे, हलक्या काळजाची आपण नाही. आपल्या मायबापानं आपल्याला एक शिकवण दिली, पोरा, पोटाचं खळगा रिकाम असलं तरी चालतं, पण पाठीचा कणा ताट असला पाहिजे, लक्षात ठेवा.